हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करणार आहे की मी दिवसभर कशी कामं करते, जेणेकरून मला मुलं आणि जॉबसाठी वेळ भेटतो. तर माझे सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान होते, कारण रात्री पण मला उशीर झालेला असतो सर्व आवरत. तर सकाळी उठल्या पहिले मी बाहेरचे जे अंगण आहे ते झाडून घेते आणि झाडांना पाणी, सध्या तर माझ्याकडे एकच झाड आहे तर त्याला पाणी वगैरे देऊन मग अंगणात मी पाणी मारत असते. इथं बाजूला काम चालू असल्यामुळे खूप धूळ असते, त्यामुळे मी पहिले ते पाणी वगैरे मारून घेते. आणि मग मी मशीनला कपडे लावून गेलेली होती बाहेर, तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले होते. तर पहिले मशीन नव्हती माझ्याकडे, तेव्हा मी हातानेच कपडे धुवायची. आता मशीनमुळे माझा वेळ पण वाचतो आणि मेहनत पण. तर कपडे धुवून झालेले होते, मग म्हटलं आता लगेच मी त्याला वाळत टाकून घेते, कारण तोपर्यंत मुलं झोपलेले होते. एकदा जे ते उठले ना, मग त्यांच्या मागे लागावं लागतं, कारण ते सकाळी उठायला पण खूप त्रास देतात. आणि मग मी इथं पटापट सगळे कपडे वगैरे वाळत टाकून घेतले. हे एक्स्ट्राचे कपडे असतात पहिल्या दिवसाचे, म्हणजे आमचे युनिफॉर्म वगैरे असतात ते मी सकाळी लवकर मशीन लावून देते. आणि आज मला बेडशीट पण धुवायची होती, तर म्हटलं चला एक वेळ बेडशीट लावून घेऊ, म्हणजे ते काम एकदम व्यवस्थित झालेलं असलं ना तर मग चिडचिड होत नाही माझी. जर कपडे किंवा कोणतंही काम राहिलं ना, थोडी चिडचिड होते. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की मी सकाळीच सर्व आवरून जाईन, कारण दुपारी घरी आल्यानंतर यूट्यूबचं पण काम असतं, एडिटिंगचं, तर वेळ भेटत नाही. तर पहिले अवनीच उठत असते, अर्णव लवकर उठत नाही, अवनी तरी उठते. तर इथं मी कपड्यांच्या घड्या वगैरे करते, कारण ती उठून सोफ्यावर झोपली आता. तर मग म्हटलं हे तरी आवरून घेते जरा तिचा मूड व्यवस्थित होईपर्यंत. तर मग हे कपड्यांचे घडे वगैरे मी करून घेतले. त्याच्यानंतर मी थोडंसं अवनीसोबत टाईम स्पेंड केला आणि मग तिचं थोडं मूड नॉर्मल झाल्यानंतर हे सोफ्यावरचा पसारा सगळं आवरून ते व्यवस्थित टाकून वगैरे घेतलं, म्हणजे थोडंसं बरं वाटतं हे आवरलेलं असलं तर. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आली. दूध, पाणी आणि चहा सोबतच मी ठेवून दिलं आहे, जेणेकरून एका वेळेलाच सगळे कामं होऊन जाणार. आणि आता इथं मी गरम पाणी घेते. आम्ही दोघं पण रोज सकाळी गरम पाणी घेतो, अर्धा ग्लास तरी. तसं तर सकाळी जात नाही गरम पाणी, पण माझा प्रयत्न असतो की अर्धा ग्लास तरी घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे मग आम्ही पाणी वगैरे घेतो. त्यानंतर मी झाडू वगैरे मारून घेत असते. आणि पाणी जरा जास्तच गरम झालं होतं, मग म्हटलं ते गार होईपर्यंत आपला झाडू पण मारून होईल. तर मी झाडू वगैरे मारून घेतला. अजून पण अर्णव झोपलेलाच आहे, त्याला मी भरपूर उठवण्याचा प्रयत्न केला. तर पाणी पण गार झालेलं होतं थोडंसं, मग मी पाणी घेतलं. गरम पाणी खरंच सांगतात की शरीरासाठी खूप उपयुक्त असतं. तर मी जास्त नाही, मी आत्ताच फॉलो करायला लागली. बघू आता तो रिझल्ट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. नंतर थोड्या वेळाने मग आम्ही चहा घेतला आणि मग तोपर्यंत अवनीचा मूड पण बऱ्यापैकी झालेला होता व्यवस्थित. मग तिला मी ब्रश करून घेतला. अर्णव करतो त्याच्या हाताने, पण अवनी जरा कंटाळा करते ब्रश करायला, म्हणून मला तिच्यासाठी ते 2-3 मिनटं काढावंच लागतात. मग तिला बोलले मी, चल व्हिडिओ काढते, तू शहाणं बाळ आहे ना, तर कर तुझ्या हाताने. मग ती करून दाखवत होती. त्यानंतर आमच्या इथं रोज सकाळी भाजीवाल्या मावशी येतात, तर त्यांच्याकडनं मी छान अशी फ्रेश शेपू पालकची भाजी घेतली. चला म्हटलं आता फ्रेश भाजी आहे तर लगेच तिला कट करून आज तेच बनवते. तर इथं मी भाजी साफ वगैरे करून घेतली आणि कट करते. तर कट करताना अवनी माझ्यासमोर बसलेली होती, तिचं चालू होतं बडबड करायचं काम. तर मी इथं 2 वेगवेगळ्या प्लेटमध्ये भाजी काढून घेतली, कारण मला पालक भाजी पण बनवायची होती. लगेच मी साईडला पीठ मळून घेतलं आणि चपात्या पण करून घेतल्या. त्याच्यानंतर मी साईडला भाजी पण बनवलेली होती, मी शूट काही केलं नाही. ही पालकची भाजी पण बनवून झाली होती. अर्णव उठला, खूप वेळ त्याचा टाईमपास चालला. त्याच्यानंतर मग त्याने ब्रश वगैरे केला. तोपर्यंत मी माझी आंघोळ वगैरे करून माझं आवरायला घेतलं, कारण उशीर होत होता. शूट करायचं म्हटलं ना, थोडा उशीर होऊन जातो. कॅमेरा सेट करा, त्याच्यानंतर ते करा आणि मग शूट करणं थोडा प्रॉब्लेम येतो, पण ठीक आहे. मग मला टाईम पण होत होता, मला जायचं होतं जॉबवर. तर मी पटापट माझं आवरून घेतलं. तोपर्यंत मुलं, अर्णव त्याचं आवरत होता ब्रश वगैरे करून. मग पटकन मी रेडी वगैरे झाली. तर लगेच मी देवाला दिवा वगैरे लावून घेतला. असंच धावपळीमध्ये असतं माझं सगळंच. मस्त देवघर पण दिसत होतं
आणि त्याच्यानंतर मी भजी बनवायसाठी गेली आणि मस्त गरम गरम भजी बनवल्या. खूप छान झालेले होते भजी, मुलांनी पण आवडीने खाल्ल्या. आणि लगेच मी गरम गरम बनवून आम्ही सर्वांनी नाश्ता पण केला. आणि त्यानंतर मी आमचा टिफिन पॅक करून घेतला, अर्णवचा आणि माझा टिफिन. मी पण टिफिन घेऊन जाते कारण उशीर होऊन जातो दुपारी यायला, त्याच्यामुळे. त्यानंतर लगेच अर्णव आणि अवनीची तयारी करायला घेतली, कारण ते खूप टाईमपास करतात. त्यांना असं असतं की नाही पहिले टी व्ही लावून दे, मी आता असंच नाही करणार तसंच नाही करणार. सकाळी सकाळी खूप त्रास देतात खरंच मुलं, पण त्यांची पण चुकी नाही. आपल्यामुळे ते पण त्यांचा पण टाईम मॅनेज करणं, आपल्या हिशोबाने त्यांचा पण टाईम मॅनेज करावा लागतो. तर मग अशा प्रकारे मी अर्णवचं आवरून लगेच अवनीचं आवरायला घेतलं. अर्णव तसं लगेच तयारी करतो, पण अवनीला असं म्हणजे गोड गोड बोला तिच्यासोबत, मग ते करून घेते ती. पण ठीक आहे, लहानच आहेत अजून मुलं. थोडंसं मोठं झाल्यावर समजेल त्यांना की हे कशासाठी चाललं आहे, त्यांच्यासाठी चाललं आहे हे सगळं. मग तेव्हा ते पण करतील मॅनेज थोडंसं समज आल्यावर. अशा प्रकारे छान अशी तयारी झाली. अवनीचा मूड अजिबात चांगला नव्हता, पण तिला म्हटलं बघ व्हिडिओ शूट करते, हाय कर. त्यानंतर आम्ही आमचे टिफिन बॅगमध्ये भरले आणि निघालो. तर त्याच्यात पण अर्णवला असं होतं की मला न्यू पेन्सिल घेऊन देशील ना आज, तरच मी स्कूलमध्ये जाईल. म्हटलं ठीक आहे बाबा, चल तुला पेन्सिल घेऊन देते न्यूवाली. तर त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर इथे तुम्हाला बघायचं असेल ना की मी काय काम करते, तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागणार आहे, तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्यामध्ये काय मी जॉब करते ते पण तुम्हाला समजणार आहे. त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. घरापासून 15-20 मिनटाचा अंतर आहे कामाला जाण्यासाठीचा, पण काही नाही वाटत, जाते मी मस्त. मला आवडतं काम करायला आणि सोबतच मुलांसोबत टाईम स्पेंड केला जातो. मी जाताना पहिले अर्णवला सोडते स्कूलमध्ये. तो इथं स्कूलमध्ये गेला आहे आणि माझी पण जिथं मी जॉब करते ते ठिकाण आलं होतं, मग उतरली. आता तुम्हाला आयडिया आली असेल की मी कुठे जॉब करते. तर हो, मी अंगणवाडीमध्ये जॉब करते. तर हे अंगणवाडीतले मुलं आहेत. मी जास्त काही शूट नाही केलं आहे त्यांचं. करो फोल्ड. तर इथं माझा टाईम झाला होता सुट्टीचा, म्हणजे सुट्टी झाली. त्याच्यानंतर मी निघाली अर्णवला घ्यायला. आता इथून मी अर्णवला घेणार आणि मग घरी जाणार. असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा.